नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग आहे म्हणजे डे 2 आहे आज. आणि आजचा व्लॉग आहे मांडवचं होतं पहिली गोष्ट वानवर देव. हा पहिली काय बोलत होती मी, कमबॅक नाही झाला आणि काय बोलत होती मी, मांडवचा प्रोग्राम आहे. सॉरी झाला मांडवचा प्रोग्राम झाला आहे. मांडव नंतर आता जेवण होतील दुपारी, मग संध्याकाळी डीजे म्हणजे हळद आहे संध्याकाळी. आणि मांडवसाठी मी नव्हतीच, मला काही शूट नाही करता आलं. ह्यांनी काहीतरी 1-2 क्लिप्स काढले ते मी टाकेल. बोगस आहे पण बोगस नाही पण मांडवसाठी बैल आहेत आपण पाहुण्याला घरी बैल दाखवून देऊ आपण. तुला मी उठवलं, तुला मी सांगितलं आवर लवकर, तू झोपली होती कुंभकर्णासारखी, माझी आंघोळ झाली सगळं झालं तरी पसरलीच होता. मग दीदीने आंघोळ केली नाही, हा दीदीने केली, मग ह्यानी केली, लगेच मी केली. पण मी फक्त कुर्ता घातले, मला तोंडाला थोडस लावायचं होतं. पण तो पण हा मेकअप करायचं होता असं बोलला आणि काहीतरी लावायचं होतं. हा सॉरी मेकअप करायचं होतं आणि हे लगेच निघूनच गेले. मग मी काय बोलू. मग तोपर्यंत मी व्लॉग अपलोड केलाय, तो तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही तो व्लॉग बघा आणि नंतर हा व्लॉग बघा, कारण की तो डे 1 आहे आणि हा डे 2 आहे. आणि उद्या डे 3. हा डे 3 ला झाला. हा दे मित्रांनो, बाबांनी फुल एकदम काय घातलं तुम्हीच बघा. एकदम ट्रेडिशनल, एकदम ब्राह्मण वाटतं एकदम. कुठे गेलेली दीदी. नवरीचा चुरा ओव्हर झाली ना मी एवढा वेळ आली तर. व्हिडिओ पण एक पण नाही काढले ना. असंच होतं गाईज, जेव्हा मी नसते ना तेव्हाच सगळे मजा करतात. जाऊ दे तर काय बोलणार, कोणीच नाही. बघू आता पुढे कसं काय. जेवणारच आहे डायरेक्ट, मग संध्याकाळ मग घरी जाणार, रेडी होणार, मग हळदीसाठी रेडी होणार आहे आणि भेटूया तेव्हा. तर मित्रांनो, आता आमचं जेवण झालंय, म्हणजे माझं तरी, आणि जे आम्ही डान्स करणार त्यांचं, कारण की आम्ही आता डान्स प्रॅक्टिस करणार आहे. डान्स प्रॅक्टिस करून आम्हाला लगेच घरी जायचं, घरी जाऊन चेंज करून लगेच यायचे, कारण की हळद आहे संध्याकाळी. आणि आता वाजले 3. स्वतः मी अर्धा 1 तास तरी प्रॅक्टिस करू, लगेच जाऊ तयारी करून येऊ. सो संध्याकाळी बघू आता कसं काय काय होत आहे. मस्त मजा येणार आहे, डान्स विन्स करायचं एकदम. अरे गाईज, आम्ही प्रॅक्टिस केलंय आणि एकदम परफेक्ट झालंय. कसं मग 85% चांगलं. आणि उद्या नच्ची बल्ली आहे. जाऊ द्या, उद्या दाखवू आम्ही तुम्हाला. आत्तासाठी कडा. मित्रांनो, आम्ही इथे पोहोचलोय आणि हळदीचा सेटअप झालाय एकदम. पागल, मी सेटअप दाखवते. हे रिव्हील होतं असं. ठीक आहे, कर चल. 1 खाली कर थोडं. 1 2 3 ऍक्शन. हो सी, हे बघ, हे मस्त असं सजवलंय. हे घर इथे आणि इथे सेटअप. आणि दादानी मस्त कुर्ती घातली आहे. आणि मी सांग, माझं मन दाखव. मी घातलंय हे, जे मी रिपीट केलंय, तुम्हाला कळालंच असेल. आणि दीक्षूनी हे घातलंय लेहंगा. किटूने पण हे घातलंय. किटूने मस्त येलो कुर्ता घातलाय. याने पण हे घातलंय. तर गाई सगळी इथे घराजवळ उभे आहे, कारण की त्यात तांदूळ, हळदी कुंकू, सुपारी आणि खोबरं टाकणार, कारण की ते शुभ असतं आणि ते भरभराटीचं प्रतीक आहे, म्हणून ते सगळं करतात. हे इथे वहिनींनी दोरी बांधली आहे हळदीच्या ह्यानी माखलेली, कारण की एवढं मला माहिती नाही पण ते बांधतात. आणि ते पाट डेकोरेट करत आहे, पाटाच्या खाली म्हणजे पाट वरती ठेवणार आणि त्याच्यावर दादाला उभं राहायला लागेल, कारण की तिथे हळद लावतील. इथे हे पाण्यासाठी डेकोरेट करत आहे, तिथून पाणी घेऊन त्याला आंघोळ घालणार. आता इथे सगळे फोटो काढतायत, कारण की ते डेकोरेशन केलं आहे.
हे इथे डेकोरेट केलं कारण की इथे दादा बसेल आंघोळसाठी. तर आता इथे सगळे बसलेत आणि हे आहे नवरदेव, आपला नवरदेव दादा. हा पागल इकडे, जाऊ दे त्याला. आणि इथे हे सगळं डेकोरेशन चालू आहे. दोरा विरा लावतात त्या 5 छोटे छोटे हांड्यांना. आणि मग आता इथे फोटो काढेल दादा आणि मग त्याला आंघोळ घालतील एक एक जण. चला बोला मीत साहेब हाय बोला तिथं. हाय बोल ना, हाय बोल ना. मेहंदी दाखव, मेहंदी दाखव, मेहंदी दाखव ना. मेहंदी दाखव. असं कर, तिकडे करायचं. तेव्हा केलं तरी तो मेहंदी काढली आम्ही. हात ओपन कर. तर गाईज आता हे सगळे न्यूली मॅरिड आहेत म्हणून ह्यांना सगळं करायला लावत आहे. आणि हेच पहिले आंघोळ घालणार. मग आता हे दोरा आहे ना तो त्याच्या गळ्यात घालायचा आहे. त्याला हळद लावून ते घालतात. आता ते घालणार आहे आणि मग ते घालता घालता असं ते गाणं पण बोलावं लागतं. तर ह्यांना तर गाणं येत नाही. तर इथे काहीतरी ते चर्चा चालू होती की गाणं बोलायचं. तर गाणं तर ह्यांना येत नव्हतं. आणि हे सगळे बायका बाजूला उभे आहेत ना, त्यांना येत होतं. ते लोक तर बोलत पण नव्हते, नुसते हसत होते. पण हे लोक प्रो आहे आणि हे लोक बिगिनर्स आहे. तर ह्यांना आता गाणं शिकवतायत. ते हळूहळू थोडं बोलतायत. ते काय समजतच नव्हतं. आणि आता इथे घालून झालं त्याला. मग आता सगळे नवीन कपल्स आहेत ते सगळे त्याला आंघोळ घालतील आणि मग झालं. मग आता नॉर्मल सगळे एक एक जण येत आहेत, जसं की तुम्ही बघू शकतात. ही आहे हळद, वहिनीने धरली. आता ते घेऊन नाचणार मस्त.
हाय गाईज, आम्ही जेवायला बसलोय. नाचून नाचून हालत फार खराब झाली आहे, पण तरी हे काय होतं हे टाकणार मी ते बघत होतो. मला नाचून हालत फार खराब आहे. हे बघा हळद किती लागले बघत होतो. सगळंच एकत्र आले, तरी पण आम्ही ढोली ताशा बोलवला आहे 12 वाजता. पण 12 वाजता डीजे बंद केला आहे आणि ढोली ताशा बोलवला आहे. आणि 12 वाजले आहे आता 5 वाजले हे म्हणून 2 वाजेपर्यंत. आता आम्ही घेऊन उरले तिकडे. उद्या पाय दाबून तर कोण देणार नाही. आणि उद्या पण आम्ही डान्स करणार आहे. आता मस्त बिर्याणी आहे ती खाईल परत. तो बाकीचे सगळे जेवले ना आत्या मामा तुझ्या हातांचे पातळी. काही आम्ही जेवलो बिर्याणी सुकं चिकन आणि आता ऐकत येत असेल ना आता त्याच्यावर आम्ही नाचणार आहे आणि मग घरी जाणार. सो आता परत नाचायला आता फुल पोट पॅक झालं. गाइस के लिए कुछ बोलना चाहोगे? गाइस के लिए परिस्थिति कैसी है आपकी? जबाबदाऱ्या उचलून थकून